सर्वांना नमस्कार. आता संडे दिवशी सगळेच राणीला घरी खूप मिस करत होते आणि राणी मात्र घरी येत नाही म्हणून रोहित चिडला आणि तिच्या घरी येऊन तिला भांडायला लागला. राणीसुद्धा काही कमी नव्हती. तुमचा आणि माझा संबंध नाहीच असं डायरेक्ट म्हणाली. रोहित म्हणाला, ठीक आहे, मग या जबरदस्तीच्या नात्यात नको राहायला आपण. आणि राणी म्हणाली, कुठली जबरदस्ती, कसली जबरदस्ती, आणि कोणी केली तुम्हाला जबरदस्ती या नात्यात राहा म्हणून? मी केली का? आणि जेव्हा करत होते जबरदस्ती तेव्हा तुम्हाला माझा राग यायचा, मला वेळ लागले असं वाटायचं. आपण दोघं दूर आहोत, त्या बॉन्डवर जे लिहिलं त्यानुसार राहूया असं म्हणायचं ना तुम्ही. मग आता मी तयार आहे तसंच राहायला, तुमची काय हरकत आहे मग? आणि रोहित म्हणाला, हो राणी, तसंच राहूया, पण तू तिकडे चल, आपल्या घरी चल. सगळे तुला मिस करतात, ते तुझ्यावर प्रेम करतात, मग त्यांच्यासाठी तर चल. आणि त्याला वाटायचं की पूर्वीसारखं राहावं. आणि पुन्हा राणीला राग आला आणि ती म्हणाली, त्यांचं काय करायचं ते मी बघते, तुम्ही इथून जा, मला खूप कामं आहेत असं म्हणून राणी पिशव्या घेऊन बाजारात निघाली. आणि रोहित लगेच म्हणाला, कुठे चाललीस? राणी म्हणाली, हवेवर जगत नाही आम्ही, आठवड्याचा बाजार आहे आणि मला जायचं आहे भाज्या आणायला. असं म्हणून तिनं रिक्षा केली आणि बाजारात गेली. आणि आता दूर होऊया म्हणायचा तरीसुद्धा तो तिचा पिच्छा सोडणार नव्हता. आणि रोहित पुन्हा तिच्या मागे मागे गेला आणि तिला म्हणाला, तू का आलीस भाज्या घ्यायला? ही सगळी कामं दुसरं कोणी पण करू शकतं ना. राणी म्हणाली, कोण करणार? मला वडील नाहीत, माझा भाऊ छोटा आहे, आईला असलं काही व्यवहार जास्त जमत नाहीत. रोहित म्हणाला, मी सांगितलं असतं ना नोकरांना आणि त्यांनी केलं असतं सगळं काम. आणि राणी म्हणाली, का? तुम्ही का सांगाल? तुमच्या नोकरांना आमच्या घरी भाज्या द्यायला? तुम्ही कोण लागता माझे? आणि मी आता सूर्यवंशींची सून नाही. रोहित म्हणाला, राणी, तू अजूनही सूर्यवंशींची सून आहे आणि माझी बायको, फक्त कागदावर असली तरी, समजलं? असं म्हणून तो तिच्यावरचा हक्क सोडायला तयार नव्हता. आणि राणी आता गप्प बसली आणि म्हणाली, सर, आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्यात प्रत्येक गोष्टीला माणसं नाहीत, इथं आम्हाला सगळं करावं लागतं. रोहित म्हणाला, मी तुझी हेल्प करू का? ती म्हणाली, काही गरज नाही, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात, तुम्हाला काय कळणार आहे यात? आणि जर करायचीच असेल हेल्प तर एक काम करा, तुम्ही माझा पिच्छा सोडा. आणि रोहित गप्प झाला. आणि ती भाज्या घेत होती आणि नुसता तिच्या मागे हात बांधून उभा राहायचा. आणि राणी म्हणाली, फ्लॉवर कसा दिला? आणि तो माणूस म्हणाला, 60 रुपयाला पावशेर. आणि राणी तोंडाचा आ वासून आश्चर्य वाटत म्हणाली, फ्लॉवर मागितला आहे, सोनं नाही मागितलं जे इतकं महाग सांगताय. तसा रोहित तोंडाला हात लावून हसला. आणि तो माणूस म्हणाला, अहो ताई, किती महाग झाले आहेत भाज्या. राणी म्हणाली, किती महाग झाले आहेत जरा सांगाल का? ते काही नाही, 30 रुपये पावशेरनं द्या. आणि तो म्हणाला, नाही नाही, मला परवडत नाही. आणि राणी म्हणाली, न परवडायला काय झालं? तो माणूस म्हणाला, ताई, अहो, तुमच्या तरी मनाला पटतं का इतकं पाडून मागणं? माझ्या मनाला तर पटत नाही इतकी स्वस्त भाजी द्यायला, जरा तरी पटेल असं बोला. आणि राणी म्हणाली, मनानं मनाला मनापासून मनवलं की मनही मानतं आणि सगळं परवडतं. असं म्हणून तिनं रोहितकडे एक तिरका कटाक्ष टाकला, कारण हे शब्द त्याचेच होते. आता रोहितला सुद्धा ते आठवलं. आणि आता तो माणूस म्हणाला, बरं चला ठीक आहे, तुमचं ना माझं 40 रुपयांनी देतो. राणी लगेच म्हणाली, 40 नाही, 35 देते. आणि तो म्हणाला, बरं घ्या. आणि आता त्यानं आणि त्या दुकानदारानं फ्लॉवर पाल्यासहित दिला. मग राणीनं तो घेतल्यानंतर तो पाला वेगळा केला आणि दिला. फक्त फ्लॉवरचं वजन केलं तर नेमकं कमी भरलं. आणि रोहित चकित झाला. आणि राणी म्हणाली, बघा, तुम्ही आम्हाला आमच्या पैशाचाच फ्लॉवर दिला, तुमचंही काहीच नुकसान नाही. आणि तो दुकानदार हसला तिची हुशारी बघून. मग राणीनं अशी सगळीकडे घासाघीस करून भाज्या घेतल्या. आणि राणीची ती घासाघीस बघून रोहितला हसायला यायचं. आणि ही मुलगी किती भांडकुदळ आहे हे त्याला कळत होतं आणि तितकीच समजूतदार. आणि मग ती पैसे काढायला गेली पण तिच्या दोन्ही हातात बॅग होत्या. आणि रोहित म्हणाला, मी बॅग घेऊ का प्लीज? मग तिनं त्याच्या हातात बॅग दिल्या आणि पैसे दिले.
आणि बॅग घ्यायला गेली तसा रोहित म्हणाला, तू कर ना शॉपिंग, मी आहे. आणि राणी त्याच्याकडे बघून संशयानं म्हणाली, नक्की ना? नाहीतर राजाचे घोडे आणि खासदार उडे असा प्रकार व्हायचा. रोहित म्हणाला, काय काय म्हणालीस? राणी म्हणाली, तुमच्या सूर्यवंशींच्या रुबाबाला धक्का लागणार नाही ना असं म्हणायचं होतं मला. नाव एकाचं आणि रुबाब कोण करतो त्या नावावर, असं म्हणून तिनं त्याच्याकडे बघितलं आणि त्याला टोमणा मारला. आणि रोहित म्हणाला, बापाचं नाव लावलं म्हणून काय झालं? मी पण सूर्यवंशी आहे आणि ते नाव राखण्याचं कर्तव्य जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मग राणी पुढं गेली. छोट्या छोट्या गोष्टीत पण घासाघीस करत होती, भांडत होती 1-1 रुपयासाठी. हे तो बघत होता, हसत होता. आणि भाजीवाला म्हणाला, एक जण, नवऱ्याचा संसार चांगला करशील ग पोरी, किती 1-1 रुपयाला भांडते? आणि ती म्हणाली, पैसा बापाचा असो किंवा नवऱ्याचा, फुकट येतो का? आणि रोहित हसून म्हणाला, अगदी बरोबर. आणि तिचं लग्न झालंय बरं का, पण ॲक्च्युली सांगायचं तर इतकी घासाघीस करण्याची तिला काहीच गरज नाही, कारण तिचा नवरा खूप श्रीमंत आहे. आणि राणी त्याला पाठीमागं वळून म्हणाली, तुम्हाला काय इतका आनंद होतोय? मी तुमच्यासोबत संसार करणार नाही, समजलं? आणि रोहितचं तोंड पडलं. आता राणीला मोठा काशी भोपळा दिसला आणि तिला आनंद झाला. आणि ती म्हणाली, किती शोधत होते मी याला. आणि रोहित म्हणाला, इतका का आनंद झालाय तुला? तुझा हा बेस्ट फ्रेंड दिसला का? अशी तिची मस्करी करत म्हणाला. आणि राणी चिडली आणि म्हणाली, माझा बेस्ट फ्रेंड भोपळा नाही, माझा कागदावरचा नवळा भोपळा आहे, त्याला काहीच कळत नाही. असं म्हणून मग आता तिनं पुन्हा मोठा काशी भोपळा घेतला आणि त्याच्याच हातावर दिला. आणखीन बरंचसं काही काय घेतलं आणि त्याच्याच हातावर ठेवलं. आणि या रोहित कुमारची तर तिनं पक्की भाजीवाली करून टाकली. आणि तिची मदत करायला निघाला होता ना, आता त्याची चांगलीच जिरवली. आणि रोहित म्हणाला, राणी, अगं अख्ख्या गावाला जेवण घालणार आहेस का? इतक्या भाज्या कशाला घेतल्यास? राणी म्हणाली, हो घालणार आहे जेवण, तुम्हाला काय करायचं? रोहित म्हणाला, पण जेवण घालणार तरी कशाचं? त्याला काही निमित्त नको का? राणी म्हणाली, माझ्या दुसऱ्या लग्नाचं तुम्हाला निमंत्रण आहे बरं का, नक्की या. रोहित म्हणाला, अरे वा, म्हणजे ठरलेलंच आहे काय? सगळं ठरलेलं दिसतंय. आणि कोण आहे दुसरा नवरदेव? राणी म्हणाली, तुम्हाला तर माहीतच आहे की तो, मग कशाला विचारताय? आणि रोहितने आता तो विषय बंदच करून टाकला आणि म्हणाला, पण मी तुला सोडली तर दुसरं लग्न करशील ना? राणी म्हणाली, घरी म्हणालात ना घटस्फोट देतो, मग द्या. आणि तो गप्प झाला. मग थोडासा पॉज घेतला आणि थोड्या वेळानं म्हणाला, हे सगळं कसं घेऊन जाणार? मी तुला गाडीतून सोडतो. ती म्हणाली, नाही नको, मी रिक्षानं जाते. इतक्यात आता त्याला राणीच्या वर्गातली त्याची स्टुडंट दिसली. आणि रोहित म्हणाला, मेलो. आणि तो पटकन त्याच्या गाडीमध्ये गेला, दार लावून भाज्या ठेवून बसला. आता त्याच्या ब्लॅक गाडीतून कोणाला काहीही दिसलं नाही. आणि राणीनं मागे बघितलं आणि चकित होऊन म्हणाली, आता हे कुठे गेले? इतक्यात त्यानं तिला फोन केला आणि म्हणाला, राणी, मी गाडीत आहे आपल्या. राणी म्हणाली, आपल्या नाही, तुमच्या. रोहित म्हणाला, हो ग बाई, तर मी गाडीत आहे. ती एक स्टुडंट होती, तुझ्या पाठीमागं बसते ती, मला बघेल म्हणून मी इकडे आलो. तू पण ये ना, मी सोडतो तुला. राणी म्हणाली, नको. रोहित म्हणाला, बरं मग ठीक आहे, या सगळ्या भाज्यांना मी नदीतच फेकून देतो, किती अकड मारतेस? आता येतोय सोडायला तर चल ना. आणि राणी म्हणाली, ठीक आहे. इतक्यात त्याला जानकीचा फोन आला आणि ती म्हणाली, रोहित, लंचसाठी येणार आहेस की नाही? कुठे आहेस? आणि रोहित म्हणाला, आई, कॉलेजमध्ये आलो आहे, खूप महत्त्वाचं काम होतं. आणि फोन ठेवला. मग त्याला राणी येताना दिसली तसा तो हळूच खाली उतरला आणि तिच्यासाठी दरवाजा उघडून दिला, पुढचा, त्याच्या शेजारचा. आणि राणीनं त्याच्याकडे बघितलं थंड नजरेनं. आणि त्या नजरेत आता कसलेच भाव नव्हते. आणि ती म्हणाली मनातच, हे इतके मागे पुढे करतात आणि मला आता खरंच राणीसारखी, प्रिन्सेससारखी ट्रीटमेंट देत आहेत, ज्याची मला इच्छा होती. पण हे सगळं कशासाठी आहे? आमच्या नात्यासाठी की घरच्यांसाठी? नक्कीच आमचं नातं सुधारावं असं त्यांना वाटत नाही. सगळं चाललंय फक्त घरच्यांसाठी. आणि आता राणी त्याच्या शेजारी न बसता पाठीमागं जाऊन गाल फुगवून बसली. आणि रोहितनं आरशातून तिला बघितलं आणि तो हसला. इतक्यात मकरंदसुद्धा आला आणि रोहितची गाडी बघून आपलीच गाडी आहे असं समजून हक्काने रोहितच्या शेजारी गाडीत बसला. आणि राणी म्हणाला, अरे वा,
श्री आणि सौ दोघे एकत्रच मार्केटमध्ये, असं म्हणून त्यानं रोहितला डोळा मारला आणि रोहित थोडा हसला. आणि राणी म्हणाली, अजिबात नाही, एकत्र नाही आम्ही. या भाज्या माझ्या आहेत आणि हे मला घरी सोडत आहेत, पण मी यांचे पैसे देणार आहे. आणि आता रोहितनं गाडी सुरू केली आणि मग मकरंदने थोडा खटाळपणा करत गाडीमध्ये गाणं लावलं, राजा को रानी से प्यार हो गया. आणि रोहितला असली रोमॅन्टिक गाणी अजिबात आवडत नव्हती, पण आता काय करता, तो सहन करत होता. हे प्यार व्यार असलं काही नव्हतं आवडत बाबाला अजूनही. आणि राणी म्हणाली, बंद करा ती गाणी, नाहीतर मी उतरीन. आणि झालं, रोहितच्या मनासारखं झालं आणि गाणी बंद झाली. आणि मग रोहित म्हणाला, मंकू त्यापेक्षा एखादं छानसं गाणं लाव ना, देशभक्तीपर गीत लाव. आणि मकरंद हळूच मला, साल्या तुझा संसार सुळावर चढून शहीद होण्याची वेळ आली आणि तुला अजूनही देशभक्तीपर गीतं सुचतात होय. थोडासा रोमॅन्टिकपणा आण ना तुझ्यामध्ये. एखादं गुलाबाचं फूल विकत घे, गजरा विकत घे. पण हा मठ्ठ भोपळा असाच बसलाय फ्लॉवर हातात घेऊन. आणि रोहित त्याला म्हणाला, मला असलं जमणार नाही. आणि राणीला आता फोन आला आणि राणी म्हणाली, हो हो मी येते. हे बघा आईकडे पैसे नाहीत, पैसे माझ्याकडे ऑनलाईन आहेत, तुम्ही गॅस घेऊन या, मी 10 मिनिटात पोहोचते. मग त्यानं तिला सोडलं आणि राणी पटकन घरात गेली. आणि राणीनं रिकामा गॅस घेतला आणि बाहेर आली. आणि तिचा खमकेपणा रोहित बघत होता. सगळी कामं स्वतः करायची. मग रोहित म्हणाला, राणी ही सगळी कामं तू करतेस का? ती म्हणाली, माझ्या घरात मीच हे सगळं करते, गॅस भरायचा, बाजार आणायचा, असं. मग तिनं गॅस घेतला. गॅसवाल्याला म्हणाली, दादा गॅस आत नेऊन ठेवा. मग गॅसवाला गॅस उचलून आणून ठेवणार, त्याआधीच रोहितनं उचललासुद्धा, घरात आणून ठेवला. आणि राणीनं आता त्याच्याच हातात 10 रुपये दिले. रोहित म्हणाला, कशाला? ती म्हणाली, हे दादा घेतात 10 रुपये, मग हे घ्या तुमचे 10 रुपये, गॅस उचलला म्हणून. आणि रोहितला तिचा राग आला आणि म्हणाला, राणी मी पैशासाठी तुझी मदत करत नाही. आणि आता राणीनं बाजारातून तिला इथं सोडलं, त्या रिक्षाचेही पैसे दिले आणि म्हणाली, आता जा. आणि ती मकरंदला म्हणाली, तुम्ही नंतर एकटे याल ना, तेव्हा तुम्हाला चहा पाणी करेल. रोहितला आता खरंच तिचा राग आला आणि तो म्हणाला, राणी तू मला टाळतेस, राणी तू आगीची खेळतेस, लक्षात ठेव. आणि राणी पण त्याला टशन देऊन म्हणाली, तुम्ही आग असाल तर मी ज्वालामुखी आहे आणि हे सगळं करायला मी नव्हतं तुम्हाला सांगितलं. मग तुमचा अपमान होतो की सन्मान हे तुम्हीच ठरवा, कारण हे सगळं तुमचं तुम्ही करून घेताय. आणि सर माझ्या मागे फिरून फिरून काहीच होणार नाही. खरंच माझी नाही इच्छा त्या घरी परत यायची. रोहित म्हणाला, मग आपण घटस्फोट घेतला तर चालेल का? राणी म्हणाली, तुम्हाला चालणार असेल तर मलाही चालेल, कारण या जबरदस्तीच्या नात्याचा मला उबग आला आहे. आणि तिचा चेहरा आता फारच सिरियस वाटत होता. आणि आता मकरंदलाही वाटलं की खरंच राणीला अजिबात इच्छा नाही रोहितसोबत राहण्याची. आणि रोहित तिला कसं म्हणणार? आणि मकरंद रोहितला सिरियस होऊन म्हणाला, रोहित सर आता आपण इथून निघून जाऊया आणि नंतर बोलू. मग आता दोघेही गाडीत बसले आणि रोहित चिडून म्हणाला, हिचं खूप झालं आता, गेली उडत. मकरंद म्हणाला, तू असं म्हणतोस मग का त्यांच्या मागे लागतो? रोहित म्हणाला, माझ्या घरच्यांसाठी, नाही तर मला नाही तिचं देणं घेणं. मकरंद म्हणाला, रोहित तुला अजूनही काही जाणीव होत नाहीच का? आणि रोहित म्हणाला, काय व्हायची जाणीव? आणि तिला कळते का? मी तिला इतक्या विनंत्या करतोय, मग ते नाही ऐकायला, तिनंही ऐकायला हवं ना. आणि मकरंद म्हणाला, रोहित तू विनंती करतोस, पण त्या विनंतीत हुकूम आहे आणि मुली अशा ऐकत नाहीत, त्यांना रोमॅन्टिकपणा आवडतो. आणि रोहित म्हणाला, रोमॅन्टिकपणा सोडून आयुष्यात दुसरं काहीच नसतं का? घरातले आहेत, त्या घरच्यांसाठी ती नाही का येऊ शकत? मकरंद म्हणाला, रोहित तू पुन्हा आहे तिथंच आहेस रे, तुझी गाडी पुढे सरकतच नाही. आता तू थोडा शांत हो आणि चल, त्यांनाही थोडा वेळ दे. आणि रोहित म्हणाला, सिद्धूला आणि टिंगूला फोन कर, आज मी नाही घरी जाणार, असं म्हणून रोहित मित्रांमध्येच गेला. आणि मकरंदने सगळ्यांनाच ही गोष्ट सांगितली आणि म्हणाला, खरंच रोहित आता मनापासून प्रयत्न करतोय राणी वहिनीला घरी आणण्याचा, आता काय करावं ते ऐकत नाहीत. सिद्धू म्हणाला, मी सांगू का? आणि रोहित म्हणाला, नको, तू काही नको सांगू, तुझ्या आयडियानी मी उघडा पडलो, भाड्या तुझ्या आयडिया एकदम फालतू आहेत. सिद्धू म्हणाला, अरे राणी वहिनी अचानक तिथे आल्या आणि आपल्याला काही करायला वेळच भेटला नाही, नाहीतर माझी आयडिया चांगली होती.
त्या लगेच पळत आल्या की नाही. टिंगू म्हणाला, मी सांगतो, तू ना एक छान गिफ्ट दे त्यांना. रोहित म्हणाला, मला नाही वाटत ती गिफ्ट न ऐकेल, दुसरं काहीतरी सांगा. आणि मग टिंगूनेच थोडा विचार केला आणि म्हणाला, रोहित, एक छान आयडिया आहे, असं म्हणून त्यानं त्याच्या कानात सांगितलं आणि म्हणाला, अशा वेळी बायकांना पुरुषांच्या आधाराची गरज असते आणि राणी वहिनी आपोआपच तुझ्या मिठीत येणार बघ. आणि रोहित म्हणाला, मिठीत नको, घरात आई यायला हवी. आणि सिद्धू म्हणाला, या रोहितचं काय होणार कुणास ठाऊक. रोहित, अरे प्रेमाशिवाय बायको कशी नांदेल तुझ्या घरी. रोहित म्हणाला, का नाही राहणार, ती राहत होती, पण मी तिला वाईट बोललो आणि कानाखाली दिली म्हणून ती रुसून आली. म्हणजेच तिचा बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. ती माझ्यावर चिडली आहे त्या दिवसामुळे. आणि या बुद्धू रोहित कुमारला वाटायचं की तेवढंच कारण आहे. ती माझ्यावर चिडली कारण मी तिला मारलं आणि तिने मला माफ करून घरी यावं. याच्या पुढे जायला तो तयारच नव्हता. आणि टिंगू म्हणाला, तुला तुझ्या बायकोची गरज फक्त घरच्यांसाठी आहे का रे. रोमॅन्स, सेक्स असलं काही तुझ्या डोक्यात येतं की नाही. आणि रोहित थोडंसं तोंड वाकडं करून म्हणाला, हां ते होईलच की हळूहळू, इतकी काय घाई आहे. माझ्याही मनाची तयारी व्हायला हवी, पण त्यासाठी तिनं घरी यायला हवं ना. आणि टिंगू, तू सांगितलेली आत्ताची आयडिया बघूया काम करते का, हेही ट्राय करून बघूया. माझ्याविषयी तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण व्हायला कुठेतरी सुरुवात होईल. मग आज रविवार होता. मल्हारराव आणि जानकी सपनाला काळजी घ्यायला सांगून कुठेतरी नातेवाईकांकडे बाहेर गेले होते. रोहित घरी नव्हता आणि घरी फक्त राहुल आणि सपना होती. रात्र झाली होती आणि सपनाच्या उलट्यांचा आवाज राहुलला आला आणि तो उठून तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय झालं. सपना म्हणाली, काही नाही, उलटी आली आणि थकून बेडवर बसली. आणि असं वाटत होतं की उलट्या करून करून ती थकली आहे. आणि तिची अवस्था बघून राहुलला थोडं वाईटच वाटलं. आणि मग त्यानं जानकीला फोन केला आणि म्हणाला, आई, तू घरी कधी येणार आहेस, सपनाला खूप त्रास होतोय. जानकी म्हणाली, राहुल, अरे तुझी मावशी सोडत नाही, बहुतेक आम्ही सकाळी येऊ. आणि राहुल, सपनाची काळजी घे, तिच्या उलट्या झाली तरी तिला खायला लाव, उपाशी पोटी झोपू देऊ नको. राहुल म्हणाला, आई ती अजूनही उलट्याच करते, आता काय करू. जानकी म्हणाली, लिंबू सरबत दे. आणि मग राहुलनं तिच्यासाठी लिंबू सरबत बनवला आणि घेऊन गेला आणि म्हणाला, पी. आणि आपोआप राहुल आता तिच्या सेवेला लागला. आणि सपना म्हणाली, नको राहुल, माझी काहीच खाण्यापिण्याची इच्छा नाही. असं म्हणून ती पुन्हा बेसिनकडे पळाली. मग त्यानं ग्लास खाली ठेवला, तिच्या मागे गेला, तिला टॉवेल दिला आणि म्हणाला, दुसरा काही उपाय नाही का या उलट्या थांबवण्याचा. सपना हसली आणि म्हणाली, नाही, हे नॅचरल असतं, आणखीन 1-2 महिने गेले की थांबेल सगळं आपोआप. असं म्हणून त्याच्या हाताला तिनं पकडलं आणि बेडपर्यंत आली आणि हळूच बेडवर बसली. आता तिनं क्षणभर त्याच्या हाताकडे बघितलं, त्यानंही बघितलं, पण तिकडे दुर्लक्ष केलं दोघांनीही. आणि तिला लिंबू सरबत पी म्हणाला आणि तिनं थोडंसं तोंडाला लावलं आणि लगेच बाजूला काढलं. पण आता राहुलनं तिच्या डोक्यावर एक हात ठेवला, स्वतःच्या हातात ग्लास पकडला आणि तिला पूर्ण ग्लास सरबताचा प्यायला लावला. आणि तिनं आता पोटावर हात ठेवला आणि म्हणाली, बास. राहुल म्हणाला, बास नाही, आईनं सांगितलं की आता जेवण करायचं आणि चल जेवायला. आणि सपनानं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, नको ना राहुल, भाजी पोळी बघितली की उलटी आल्यासारखं होतं. राहुल म्हणाला, मग तुला काय हवं सांग, मी मागवतो, कारण घरात आता करून द्यायला कोणीच नाही. आणि सपना म्हणाली, खरं तर मला ना जेवायला नकोच आहे, मला ना काहीतरी चटपटीत खावं वाटतं. राहुल म्हणाला, काय. सपना म्हणाली, पास्ता. आणि राहुल म्हणाला, ठीक आहे, मला जमतं, मी करतो. आणि त्यानं तिच्यासाठी पास्ता केला आणि घेऊन आला. आणि आता पास्ता समोर आला आणि तिनं पुन्हा तोंड वाकडं केलं. लगेच तिचा मूड बदलला आणि म्हणाली, पास्ता नको, आता नाही खाऊ वाटत. आणि राहुल चकित होऊन म्हणाला, सपना, इतक्या पटकन कसा काय मूड बदलला. हे बघ, मला आता दुसरं काहीही जमणार नाही करायला, तुला हेच खावं लागेल. आणि ती नको नको म्हणायची आणि त्यानं चमचा भरून तिच्या तोंडात घातला आणि ती त्याच्याकडे प्रेमळ नजरेनं बघायला लागली.
आणि खरंच राहुलने मला माफ केलं असेल का, की हे सगळं फक्त कर्तव्य म्हणून सुरू आहे, असा विचार तिच्या मनात आला. आणि मग ती म्हणाली, तुम्हीही खा ना, आता खाईन मी माझ्या हातानं. आणि मग दोघांनी जेवण केलं आणि तिला त्यानं औषधांची आठवण केली आणि तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला. सपनासुद्धा झोपली आणि काही वेळानं ती झोपली का ते बघण्यासाठी तो रूममध्ये गेला. मग आजही सपना तशीच छताकडे तोंड करून पोटावर हात ठेवून झोपली होती आणि राहुलला बाळाला हात लावण्याचा मोह झाला आणि ती झोपली म्हणून तो हळूच तिच्याजवळ गेला. एकदा तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तर ती मंद श्वास घेत झोपली होती आणि पूर्वीपेक्षा गोड दिसायला लागली होती. गरोदरपणाचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि मग त्यानं हळूच तिच्या पोटावर हात ठेवला. बाळाची हालचाल होत नव्हती, तरीही त्याला खूप छान वाटलं आणि तो गालात हसायला लागला आणि एक खूप छान बाबा होण्याची फिलिंग त्याच्या मनात आली. इतक्यात सपनालासुद्धा जाग आली आणि ती थोडीशी हलली तसा तो दचकून उठणार. इतक्यात तिनं त्याच्या हाताला पकडलं आणि त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, राहुल, इतकं घाबरायची काय गरज आहे? हे बाळ तुमचं आहे आणि त्याला हात लावण्याचा, त्याच्याशी बोलण्याचा तुमचा पूर्ण अधिकार आहे. मी कोणीच नाही तुमच्या आणि बाळाच्या मध्ये येणारी. मी फक्त निसर्गाने बनवलेलं एक माध्यम आहे तुम्हाला तुमचं बाळ देण्याचं. असं म्हणून तिनं त्याचा हात पुन्हा घेतला आणि पोटावर बाळाजवळ ठेवला आणि राहुलने आता खूप मनापासून तिच्या पोटावर हात ठेवला. मघाच्यासारखं ती उठेल की काय, तिला कळेल की काय अशी भीती त्याला वाटत नव्हती आणि त्याच्या स्पर्शानं सपना शहारली आणि तिने डोळे मिटून घेतले आणि तीही गालात हसायला लागली. आणि मग राहुलने त्याचा कानसुद्धा लावला पोटाला आणि ती म्हणाली, राहुल, आताच काही नाही ऐकायला येणार. 5 महिन्यानंतर बाळाची हालचाल जाणवते. आणि तो म्हणाला, अच्छा, आणि मग उठला आणि गुड नाईट म्हणून निघून गेला. आणि तिला काही लागलं तर, ती पडली तर असं वाटून सोफ्यावर हॉलमध्ये झोपला, जेणेकरून तिचा पटकन आवाज यावा. आणि रात्री रोहित खूप उशिरा आला आणि त्याला बघितलं सोफ्यावर झोपलेलं आणि त्याला उठवून म्हणाला, दादा, इथं का झोपलास? तुला पण माझ्यासारखी रूममध्ये झोप येत नाही का? तू पण वहिनीला मिस करतो का? आणि राहुल म्हणाला, नाही, मी तिला मिस नाही करत, मी तिच्यावर लक्ष ठेवतोय. आज आई बाबा घरी नाहीत म्हणून. आणि आज तुला इथे झोपायचं आहे का? आणि इतका वेळ कुठे होतास? आणि रोहित गप्प झाला आणि राहुल म्हणाला, रोहित, तुझं गप्प बसणं या सगळ्यांवर उपाय नाही. मला असं वाटतं की तू भरकटतोय. असं चालत नाही रोहित. आता आम्हा सगळ्यांच्या मनाचा विचार करणं सोडून दे. आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा जाऊ दे. पण आता तुला काय पाहिजे ते तू कर. तुझ्या मनाला काय आवडतं ते कर आणि तसं वाग. आणि रोहित म्हणाला, हो दादा, आणि झोपायला गेला. त्यानं आजही राणीला खूप मिस केलं आणि मी राणीला इतकं का मिस करतोय घरच्यांसाठी की स्वतःसाठी हेच त्याला कळेना आणि त्याला झोपच येईना. म्हणून त्यानं तिच्या जागी सगळ्या उशा मांडल्या, त्याच्यावर तिची साडी टाकली आणि त्याला वाटायचं की राणीच इथं झोपली आहे. अगदी वेड्यासारखं करायला लागला होता रोहित, कारण त्याच्या मनाला तिचं शेजारी झोपणं फार महत्त्वाचं वाटायचं. आणि मग तो निवांत झोपला आणि आज सकाळी उठून खूप उत्साहात होता, कारण आज त्यानं एक प्लॅन करायचा होता त्यांना राणीला रोहीच्या जवळ आणण्यासाठी. आणि मग आज ब्लॅक शर्ट, ब्लॅक गॉगल अशा अवतारात त्याच्या गाडीवर कॉलेजमध्ये गेला आणि खूपच ॲक्शनमध्ये गाडीवरून उतरला आणि सगळ्या मुलींच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आणि तो स्लो मोशनमध्ये गाडीवरून उतरतोय, केसातून हात फिरवतोय, मग चष्मा काढतोय स्टाईलमध्ये आणि मग इनशर्ट थोडा इकडे तिकडे करून हाताच्या बाया मागे सरकवून गाडीची किल्ली काढून तो स्टाफ रूमकडे निघाला, तेही अगदी रुबाबदार चालीमध्ये. आणि सगळ्या मुली अय्या, ओ माय गॉड, रोहित सर हॉट, बोल्ड असं म्हणून त्याच्यावरून जीव ओवाळून टाकायला लागल्या. आणि त्यांचे असे एक्सप्रेशन बघितले आणि राणीला वाटलं, काय झालं, या अशा का करतात? आणि तिनं बघितलं रोहितला आणि क्षणभर त्याच्याकडे टक लावून बघत राहिली आणि म्हणाली, इतकं रुबाबदार असून यांचा काही उपयोग नाही. उगीच मुलींच्या तोंडाला पाणी सोडतात आणि या मूर्खसुद्धा त्यांच्या मागे लागतात. आता रोहित चालत तिच्या समोरून निघाला. तसं जाता जाता त्यानं
फक्त तिच्या समोर चुटकी वाजवली आणि निघाला. तशी ती भानावर आली आणि आत निघून गेली. आणि आजही तो तिच्या क्लासवर आला, पण राणीनं मुद्दाम त्याच्याकडे बघितलं नाही, कारण त्याला जर असं हँडसम रोहित बघितलं तिनं तर ती वितळेल की काय असं तिला वाटायचं. आता ती त्याच्याकडे बघत नव्हती आणि त्याला वाटायचं तिनं माझ्याकडे बघावं. सगळी उलटी परिस्थिती निर्माण झाली होती. इतर मुली मात्र नेत्रसुख घेत होत्या त्याच्याकडे बघून. आणि मग कॉलेज सुटलं आणि राणी त्या रिक्षातून निघाली आणि अचानक तिच्या रिक्षाला गाडीवरून 2 गुंड आडवे आले. त्यांनी रिक्षा अडवला आणि आता हे सगळं रोहित कुमारनं केलं होतं. आता हिरोसारखी एंट्री मारायची, तिला वाचवायचं असं त्याचं ठरलं होतं. मग आता ती मुलं राणीला म्हणाली, ए छम्मक छल्लो चल आती क्या 9-2-11. आणि बास ते इतकंच म्हणाले. राणी घाबरून खाली उतरली आणि ती मुलं तिच्याकडे घाणेरड्या नजरेनं बघायला लागली आणि राणीच्या अंगावरची ओढणी काढली. आणि मग पुढे बरंच काही झालं. आणि आत्ता राणी ओरडेल मला वाचवा, मग राणी ओरडेल मला वाचवा, अशी वाट बघून बघून रोहित तिथं गेला. तेव्हा राणीनंच त्या मुलांना सँडलनं मारून मारून डांबरीवर कान पकडून बसवलं होतं. आणि रोहितनं हे सगळं बघून टिंगूला फोन केला आणि खुश होऊन टिंगू तिकडून मला, काय रोहित प्लॅन सक्सेस ना, राणी वहिनी अशा घाबरून आल्या का तुझ्या मिठीत? आणि मग तू त्यांना हळूहळू सावरलं ना, आणि त्या रडतायत ना. आणि रोहित मला, साल्या ती नाही रडत, रडायची पाळी तर माझ्यावर आली आहे. हा प्लॅन फेल गेला यार. माझी बायको नुसती राणी नाही तर झाशीची राणी आहे निघाली. त्या मुलांना तिनं डांबरीवर बसवले कान पकडून. बहुतेक आता पोलीस येतील, मी पळतो. आणि त्या मुलींना सांग माझं नाव घेऊ नका, हवे तेवढे पैसे मिळतील म्हणावं, नाहीतर राणी कपडे काढून डांबरीवर झोपवेल यार. असं म्हणून रोहित लांबच्या लांब पळून गेला. आणि राणी त्या मुलांना उठाबशा काढायला लावून 1, 2 असं मोजायला लागली.